हॅलो नमस्कार. मी आज बनवत आहे राजगिऱ्याची पुरी. राजगिऱ्याचं पीठ मी मळून घेतलं आहे. ते मळताना तुम्हाला नाही दाखवू शकले, पण राजगिऱ्याचं पीठ मळताना एकदम कमी पाणी यूज करून ते पीठ मळायचं आहे आणि एकदम रट्ट असं, म्हणजे घट्ट मळलं पाहिजे, पातळ नाही. त्याची एकदम पातळ चपाती लाटायची आणि त्याच्या छोट्या छोट्या ग्लासनी पुऱ्या काढायच्या. मस्तपैकी पुऱ्या काढून घ्यायच्या आणि एकदम कडकडीत तेल तापवायचे आणि त्याच्यात ते तळून घ्यायच्या. तुम्ही एकसाथ सर्व करून ठेवल्या आणि मग तळल्या तरी चालेल, ते काही चिपकत नाहीत लवकर. एकदम असं फास्ट गॅसवरती तळायचे. नंतर तेल पण पितात त्या थंड गॅस असल्यावर. फास्ट गॅस करून तळायच्यात. तुम्हाला जर कुरकुरीत बनवायचे तर कुरकुरीत पण होतात, तर सॉफ्ट बनवायच्यात तर सॉफ्ट पण होतात. पण खूप छान लागतात राजगिरीच्या पुऱ्या. थोडंसं मीठ टाकायचं आणि पीठ मळायचे त्याचं. तर बनवूयात थोडीशी राजगिऱ्याच्या पुऱ्यासोबत खायला बटाट्याची भाजी. हिरवी मिरची टाकायची, थोडं मीठ चवीपुरतं आणि बटाटे उकडून घेतलेले होते मी 2, ते टाकून मिक्स करायचे. त्यात शेंगदाण्याचा कूट टाकला 1 चम्मच. थोडीशी हिरवी मिरची फ्राय करूयात मीठ टाकून. या पोपटी मिरच्या आहेत, जास्त तिखट नाही आहेत, कारण उपवासाच्या दिवशी जास्त तिखट खाल्लं पोटात तकलीफ होते ना, त्याच्यामुळे पोपटी मिरच्या आहेत. मस्त बटाट्याची भाजी, तळलेल्या मिरच्या. कशा वाटल्या तुम्हाला? आवडलं तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करून सांगा. बाय.